नमस्कार, मी राजेश पंढरनाथ मांदाडे, मुक्काम पोस्ट चाचोरा. आणि आज आपण पाहणार आहोत का आपण जे तणनाशक मारतो याचा रिझल्ट आपल्याला का भेटत नाही. तर याचे आपण जे 2-4 मुद्दे आहे त्या मुद्दे आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी बंधूंनो, जे तणनाशक आपलं असते म्हणजे कुठले असो, पराठीवर असो किंवा मग नंतर मारणारे आपले ग्लायसिल असो किंवा आता मारणार असो, यामध्ये जमिनीमध्ये ओलावा साधारण चांगल्यापैकी ओलावा असणं जरुरी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे त्या पंपासाठी जे वापरतो पाणी, ते पाणी शुद्ध आपल्याला शुद्ध पाहिजे. त्याचा आपल्याला जरी पाहाला ते शुद्ध वाटलं तरी त्याचा पीएच हा घसरलेला असतो. तर त्याचा पीएच आपल्याला किंवा पाणी शुद्ध करण्याकरता आपण एका ड्रामला 5 निंबाचा वापर करू शकतो. किंवा चांगला रिझल्ट भेटण्यासाठी आपण त्यामध्ये एका टाकीसाठी आपण 2 किलो युरिया याचा सुद्धा वापर करू शकतो. आणि एक तिसरं कारण महत्त्वाचं म्हणजे असं आहे की आपण पाण्याचा वापर कमी करतो. तरी जास्तीत जास्त म्हणजे एक टाकी एका एकरासाठी 200 लिटर 150 ते 200 लिटर पाणी हे कमीत कमी आपल्याला 10 ते 12 पंप एका एकरासाठी पाण्याचा वापर करायचा आहे. त्यानंतरच आपल्याला चांगला रिझल्ट मिळते. जर आपण पाण्याचा वापर कमी केला तर त्या ठिकाणी आपल्याला जो रिझल्ट आहे तो आपल्याला निश्चितच कमी भेटू शकते. आणि शेतकरी बंधूंनो, आता जे तणनाशक आहे त्यामध्ये थोडं 19-20 कोण्या तणनाशकामध्ये असते, पण असं नसते का अजिबातच त्याचा रिझल्ट भेटला नाही बा. असं काही कोणतंच तणनाशक नाही आहे. तर आपण जेव्हा तणनाशक मारतो त्यानंतर कधी कधी इकडं आपण तणनाशक मारलं का 1 घंट्यात अर्ध्या घंट्यामध्ये त्याच्यावर पाऊस येऊन जाते. त्यानं सुद्धा आपला रिझल्ट आपल्याला कमी वाटते. मग नंतर आपल्याला वाटते का या तणनाशकानं आपल्याला रिझल्ट मिळालेला नाही आहे. तर त्याच्यावर निदान कमी 4 ते 5 घंटे पाऊस आला नाही पाहिजे, म्हणजे त्याच्यावर उघाड गेली पाहिजे मारल्यानंतर, तेव्हा कुठं आपल्याला त्याचा रिझल्ट चांगला भेटते. आणि आता सर्वांनी जे आपलं कापाशी आणि सोयाबीन आहे याच्यावर टर्का सुपर किंवा इटवेट मॅक्स सारखे औषधं मारणं चालू आहे. आणि सोयाबीनवर सुद्धा तणनाशकाच्या फवारण्या चालू आहे. तर यानंतर आपण समोर जे ज्याचं नियोजन करणार आहोत, बेडवाले किंवा SRT वाले, तर याचं नियोजन आपण आता समोर ग्लायसिलनं करणार आहोत. ग्लायसिल किंवा शिपॉवर म्हणा, या दोन्ही तणनाशकानं. तर या तणनाशकानं नुसतं ग्लायसिलनं कचरा रिझल्ट आपल्याला देत नाही किंवा नुसत्या शिपॉवर मारलं यानं सुद्धा आपल्याला नुसता रिझल्ट भेटत नाही. तर त्यासाठी आपण त्याचे जे जुगाड आहे म्हणजे ना ग्लायसिलमध्ये सुमो मॅक्स किंवा कांद्याचं तणनाशक किंवा प्लस 50-50% ग्लायसिल शिप पॉवर, असे जे जुगाड आहे याचा सुद्धा व्हिडिओ आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये याची माहिती पूर्ण आपण सांगू. तर असं आहे शेतकरी बंधूंनो. तर आता आपण भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.